हे आपलं जे प्राचीन वैभव आहे म्हणजे वैदिक साहित्य, हे वैदिक साहित्य म्हणजे बीत गई बाद गई असं नाही आहे. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, त्यावेळी तर्कतीर्थ महाडला उपस्थित होते. मनुस्मृती जाळल्यानंतर तर्कतीर्थांनी मनुस्मृतीची राख एका पुडीमध्ये बांधून घेतली. हा संदर्भ आहे आपल्या कुठल्या खंडात? आहे. ओके. आणि ते काही दिवसांनी मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे भेटायला गेले, ठरवून भेटायला गेले वेळ मागून. आणि हे लिखित पण आहे, म्हणजे मी सांगतो असं नाही, त्यांनी पत्रव्यवहारामध्ये लिहिलेलं पण आहे. गणाचार्यांचा पत्रव्यवहार आहे, पत्रखंडामध्ये पण आहे ते, की ते म्हणले की तुम्ही मनुस्मृती जाळली त्याच्याशी मी सहमत आहे, पण मनुस्मृती वाचून अभ्यासून जाळली असती तर मी समजू शकलो असतो. कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सगळंच टाकाऊ आणि सगळंच निकामी असत नाही. मी सध्या धर्मकोशाचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे मी तुम्हाला अधिकाराने असं सांगेन की कोणतंही वाङ्मय हे पूर्णपणे टाकाऊ असत नाही. आणि ते म्हटले मी ही राख आणलेली आहे, मी तुमच्या कपाळाला लावतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके उदार मतवादी होते, ते म्हणले लावा आणि मला समजावून सांगा. आणि तर्कतीर्थांनी मनुस्मृतीमध्ये ग्राह्य काय आहे ते सांगितलेलं आहे आणि अग्राह्य काय आहे त्याच्याशी आपण सहमत आहोत हेही सांगितलेलं आहे.